आयटी फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आज पाहूयात आपण माझ्याकडे आलेले ब्लाऊज। तर हा आहे पहिला ब्लाऊज, पिंक कलर ब्लाऊज आहे हा। आणि त्याच्यात किती छान कॉम्बिनेशन आहे, म्हणजे अशा त्याच्यात मध्ये मध्ये बुट्ट्या आहेत, हिरव्या कलर आहे, त्याच्यामध्ये निळा कलर आहे आणि त्याचा इथं गोल्डन कलरची त्याच्यात कॉम्बिनेशन असल्यामुळे त्याला इथं गोल्डन कलरची दोरीची पाइपिंग टाकलेली आहे। आणि हा रनिंग पीस होता, कॉम्बिनेशन याचं हेच होतं। साडी पण ह्याच कलरची होती आणि त्यांचा मागचा शेप असा केलेला आहे, किती छान आलेला आहे याचा शेप, तुम्हीच पहा। आणि फुल स्लीव्ज आहेत आणि बॉर्डर त्या साडीला अशी होती, तर मग ब्लाऊजला पण तशीच आलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा। तर हा आहे दुसरा ब्लाऊज, रेड कलर आहे आणि साडीतला आहे। आता अशा साड्या ट्रेंडी आहेत सध्या, त्याच्यावर अशी बॉर्डर आहे त्या साड्यांवरती, मध्ये काहींच्या बुट्ट्या आहेत तर काहींच्या साडीवर बुट्ट्या नाही येतात। तर याचा पंचकोनी शेप केलेला आहे पुढच्या साईडने, पुढचा गळा आहे हा। आणि याचा तुम्ही कोने त्याचे एकदम बरोबर कोने निघलेले आहेत। आणि मागच्या साईडने त्याला असा पॅटर्न बनवलेला आहे। हा साडीच्या काठाचा पॅटर्न आहे, थोडासा याचा उरलेला होता कापड हे, आणि थोडंसं साडीचं घेतलेलं होतं। तर हा शेप तुम्हाला कसा वाटला, एकदम लाईन आलेली छान आणि त्याचे कोने छान निघलेले आहेत। तर कसं वाटले तुम्हाला हा पण ब्लाऊज नक्की सांगा। आणि हा 3 नंबरचा ब्लाऊज आहे, एकदम सॉफ्ट कापड आहे, याचं सॉफ्ट फॅब्रिक आहे। आणि याचं आता हा मोठ्या मापचा ब्लाऊज आहे, तुम्ही पाहू शकता, याला खूप मोठ्या मापचा ब्लाऊज आहे हा। तर अशा मोठ्या ब्लाऊजांच्या म्हणजे माप पुरत नाही ते पीस त्याला, तर साडीतलं थोडंसं एक्स्ट्रा कापड मी कापून घेतलेलं होतं आणि मग शिवलेलं होता। त्यामुळं तुम्हाला एक्स्ट्रा कुठंही याला कापड जोडलेलं दिसत नाही। आणि एक्स्ट्रा कापड जर आपल्याला लावायचं म्हटलं तर सेम ह्याच पीसासारखं आपल्याला कापड पण भेटत नाही, थोडंसं ऑड ते लागतं। तर मग त्याला आपल्याला पुढच्या साईडने इकडून तिकडून अटॅच करून लावावं लागतं। तर हे थोडंसं कापलेलं होतं मी आधीच, साडीचं थोडंसं कापून घेतलेला होता भाग, त्यामुळे पिसासोबत, त्यामुळे याला काही कुठं अटॅच करायची गरज लागलेली नाही आहे। मोठ्या मापच्या ब्लाऊजांना थोडंसं बाहेरून कापड आणून अटॅच करायलाच लागतं, आणि याला काही तसं केलेलं नाही आहे मी। तर कसा वाटला हा ब्लाऊज, थोडासा मोठ्या मापाचाच आहे हा ब्लाऊज, कसा वाटला हा ब्लाऊज नक्की सांगा। तर आता हा पण तुम्ही ब्लाऊज पहा, हा पण किती मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे, पण हा काही साडीतला पीस नाही आहे, त्यांनी बाहेर पॉकेटचा पीस आणलेला आहे। एकदम मऊ आणि सिल्की आहे एकदम, हा एकदम मऊ असा आहे, सॉफ्ट आणि डार्क पर्पल कलर आहे ह्या ब्लाऊजचा। तर अशा ब्लाऊजच्या मापांना 1.5 मीटरच्या पुढंच कापड लागतं, तर त्या कस्टमरने 2 मीटर कापड आणलेलं होतं, 1.5 मीटरच्या पुढंच कापड लावलेलं आहे, म्हणजे दीड ते पावणे 2 मीटर कापड लागलेलं आहे याला। आणि याला काही पायपिंग वगैरे काय केलेलं नाही आहे, सिंपल त्यांना शिवायचा होता, म्हणजे त्यांना कोणत्याही पण साडीवर घालायला काम येईल। तर त्याला आतून हात शिलाई केलेली आहे आणि आतून अशा प्रकारे त्याला मी अटॅच केलेला आहे त्याच्या स्लीव्जला, त्याला हात शिलाई न ठेवता। इथं तुम्ही थोडंसं आतून बाहेरचं कापड तुम्हाला दिसत असेल। तर कसा वाटला तुम्हाला हा पण ब्लाऊज नक्की सांगा। चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईनसोबत। चला बाय।